नमस्कार मंडळी, पाटीलताई रेसिपीज आणि ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवलेले आहेत हक्का नूडल्स. अगदी रेस्टॉरंट आणि हॉटेलसारखे एकदा बनवाल तर परत परत बनवाल. नूडल्स बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर साहित्यामध्ये घेतलेले आहे नूडल्स बनवण्यासाठी प्लेन नूडल्स घेतलेले आहेत. ट्रिक सहित रेसिपी आहे, नक्की पहा. अशा पद्धतीने मी नूडल्स उकडून घेणार आहे. चायनीज रेसिपी आहे, तर चायनीज रेसिपीमध्ये काही साहित्य आहे ते गरजेचं आहे, म्हणून ते साहित्य महत्त्वाचं आहे, ते स्किप करायचं नाही. कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि ह्या सिमला मिरची 3 प्रकारच्या घेतलेल्या आहे. तुमच्याकडे एक प्रकारची असेल तरी चालेल. कोबी थोडासा घेतलेला आहे उभा चिरलेला. 5-6 लसणाच्या पाकळ्या किसून घेतलेल्या, आलं किसून घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक चिरलेली आहे. लहान मुलं असतील तर तुम्ही स्किप करू शकता. काळी मिरी पूड अर्धा चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप घेतलेला आहे 1 चमचा. ते न घेता तुम्ही साखरेचा वापर पण करू शकता. थोडीशी चिमूटभर साखर घालायची, कारण टोमॅटो केचपचा वापर नूडल्समध्ये करत नाही, पण मी करते. जर नाही वापरायचं असेल तर साखरेचा वापर करायचा. विनेगर घेतलेला आहे अर्धा चमचा एवढं. कांद्याची फक्त पात घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता नूडल्स बनवण्यासाठी एक मसाला येतो, तो मसाला मी ह्यामध्ये वापरणार नाहीये. हा हक्का नूडल्स मसाला येतो, तो मसाल्यामध्ये फक्त गरम मसाला आणि मिरची पावडर असते. मी तो वापरणार नाहीये. मी हा जो दाखवलेला आहे हाच मसाला वापरणार आहे. आता आपल्याला नूडल्स उकडून घ्यायचे म्हणजे शिजवून नाही घ्यायचे, फक्त गरम पाण्यामध्ये उकडून आणि झाकून ठेवायचे. गरम पाणी खूप गरम करायचंय आणि त्यामध्ये नूडल्स घालून आपल्याला हे उकडायचे. ते कसे ते पुढे पाहूया. आता मी जवळजवळ 1 पॉकेटसाठी जवळजवळ पाऊण कढई एवढं पाणी घेतलेलं. पाणी भरपूर घ्यायचा आणि खळखळ उकळून घ्यायचं. त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये तेलही घालायचं आहे आणि पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे. आणि तेल घातल्याने काय होतं, नूडल्स एकमेकाला चिकटत नाही. आणि बघा, छान अशी बोबल्स आलेले, बुडबुडे आलेले आहेत, म्हणजे हे पाणी मस्त उकळलेलं आहे. गॅस करायचा बंद आणि आता हे नूडल्स ह्यामध्ये घालून आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं. गॅस बंद करून असंच झाकायचं. 15 ते 20 मिनिटानंतर बघा, मस्त असे नूडल्स फुलून आलेले आहेत, छान असे शिजून गेलेले आहे. गॅस न लावता बघा, छान असे सुटसुटीत असे झालेले आहेत बघा. आता हे आपल्याला जाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि गार करून घ्यायचे आहेत. बघा, किती सुटसुटीत असे नूडल्स झालेले आहेत बघा. अगदी पाणी उकळून फक्त झाकून ठेवलेले तरी न शिजवता किती सुटसुटीत झालेले आहेत बघा. आणि आहे ना छान अशी ट्रिक, नूडल्स उकळवायचे नाही आणि अशी गरम पाण्यामध्ये घालून झाकून ठेवायचे तरी व्यवस्थित फुलले जातात, मस्त शिजले जातात. आता पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये 1 पळी 1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि गॅसची आच ही फुल ठेवायची आहे. आणि चायनीज पदार्थ, आधी पण मी बोलले, चायनीज पदार्थ हे फुल आचेवरच करायचे आहेत, कारण मंद आचेवर चायनीज पदार्थ करायचे नाही आणि चायनीज पदार्थ जास्त शिजवायचे नसतात, त्यामुळे ते फुल आचेवरच करायचे आहेत. आता आपण कांदा घालून घेऊया. लसूण आणि आलं घालायचं आहे, पण आपल्याला हे फक्त परतून घ्यायचे आहे, करपवायचं नाही, रंग बदलू द्यायचा नाही. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, म्हणजे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे तेही दाबायला विसरू नका. कांदा लसूण थोडंसं रंग बदलला की त्यामध्ये घालून टाकायचे कोबी, आणि कोबी पण असा फुल आचेवरच असा परतत राहायचा आहे. व्यवस्थित असा थोडासा मऊ होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता आपल्याला सिमला मिरची, गाजर घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सिमला मिरची सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे एकाच रंगाची असेल तरी चालेल. ह्या माझ्याकडे होत्या 3 रंगाच्या म्हणून घेतल्या आणि बघायलाही सुंदर वाटतात. कलरफुल असे नूडल्स बनले जातात. सिमला मिरची आणि गाजर थोडंसं मऊसूत झालं की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची थोडीशी जी हिरवी मिरची, लहान मुलं असतील तर स्किप करा, आणि काळी मिरी पूड घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. आणि बघा, लहान मुलांना जर बाहेरचं खाण्यापेक्षा असं घरी बनवून दिलं तर खूप छान असे नूडल्स लहान मुलाला आवडतात. तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्या स्वच्छ किचनमध्ये घरी असे नूडल्स बनवून देऊ शकता. आता चिली सॉस, सोया सॉस आणि केचप आणि विनेगर सगळं घालून घ्यायचं. आणि केचप घालणार नसतील तर ह्या स्टेजला थोडीशी साखर घालून घ्यायची
सगळं साहित्य आता घालून झालेलं आहे, म्हणजे टॅमॅटो केचप, व्हिनेगर आणि सोया सॉस, चिली सॉस सगळं घालून झालेलं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला उकडलेले जे नूडल्स आहेत आणि मीठ घालायचं आहे. मीठ आधी नूडल्समध्ये पण घातलेलं आहे, त्यामुळे मीठ आपल्याला जपून घालायचं आहे. थोडीशी कांद्याची पात आणि आता नूडल्स घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून जो आपण मसाला बनवलेला आहे शिमला मिरची वगैरेचा, कोबी वगैरे घालून, तो सगळा नूडल्सला लागला पाहिजे. अशा पद्धतीने मिक्स करायचा. फोर्कच्या सहाय्याने म्हणजे काट्या चमच्याच्या सहाय्याने असा मिक्स करायचा, म्हणजे आणि एकमेकाला चिकटणार नाही किंवा तुटणार नाही याची काळजी घेत व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. काट्या चमच्याने कसं व्यवस्थित हे नूडल्स वर उचलले जातात, त्यामुळे व्यवस्थित मिक्स झाले होतात आणि अशा पद्धतीने असे सारखे मिक्स करून घ्यायचे. आणि आता सगळे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि बघा छान असे रंगीबिरंगी असे नूडल्स आपले झालेले आहेत. आता ह्यामध्ये अजून आपल्याला घालायची आहे कांद्याची पात. जी आपण कांद्याची पात ठेवलेली आहे ती उरलेली अजून आहे, ती आता ह्यामध्ये घालायची आणि पुन्हा असे मिक्स करून घ्यायची. सगळी कांद्याची पात घालायची आणि मिक्स करून घ्यायची. बघा छान असे रेस्टॉरंटसारखे आपले नूडल्स तयार झालेले आहेत, लहान मुलांच्या आवडीचे. आता हे मी बाउलमध्ये काढून घेते आणि कसे झाले ते मला कमेंट्स करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा.